नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्स मध्ये। तर मित्रांनो, आज सुट्टीचा दिवस, आज काय प्लॅन नव्हता। ऍक्च्युअली चाललेलो आम्ही ईर्षागडला, पण तो प्लॅन काही कारणास्तव कॅन्सल झाला। तर आपला सुरेश भाऊ आहे, सुरेश भाऊ कुठे गेला? इकडे आहे। हा इकडे आहे। तर सुरेश भावानी, चष्मा नको भाऊ, भारी भारी दिसतो। सुरेश भाऊने फोन केला मला की बोलतो चल जाऊ कुठेतरी, घरीच आहेस तर म्हणून आम्ही 2 लोकेशन सिलेक्ट केलेत। लोकेशन सांग आपल्या कोणत्या? आपण एकतर मलंगडला जाणार आहोत, नाहीतर बारवी डॅमला। तर आता लोकेशन तर सिलेक्ट केलेली आहे, पण बघूया जायचं कुठे एक्झॅक्टली। आता पुढे आपल्याला प्रशांत जॉईन होतोय, परत आशिष येणार आहे आणि राहुल येणार आहे। सो एक्झॅक्ट लोकेशन ना माहिती, पण जाताना खूप मजा येणार आहे। म्हणजे पाऊस पोवायला नाही चाललोय, जरा बाईक राईड आणि थोडा धबधबे असतील तर एन्जॉय करायला चाललोय आणि जरा एक्सप्लोर करू मस्त। आणि पाऊस खूप पडतोय आणि असा क्लायमेट आहे। पुढं बारवीची ग्रीनरी तर तुम्हाला माहीतच असेल किती जबरदस्त वाटतं बारवी डॅमला। सो आता तिथंच जाऊ, पुढं जातो। आशिष आमचा वेट करतोय, तर भेटू आशिष आणि राहुलला। राहुल बिल्ली मार ना, मार 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 मार, एक एक राहुल, एक राहुल, एक असं गेलं असं गेलं। बस 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 झाला, उडली उडली थोडी उडली बाई। काय नाही, गाडी खराब झाली आहे ती। तर भाऊ आपला गाडी उडवण्याचा प्रयत्न करतोय, पण ती आपली 220 भंगार झालेली आहे, ती काय उडत नाहीये। हे बघा, मालिक बघा कसं करतोय। हे राहुल्या उडव बोललेला नाही तुम्हाला भाई, हो डेंजर रायडर आहे। काय बोलतो ना काय झालं सूरज? सूरज काय झालं? अरे आणि आता काय सांगू, तरी मारले डोक्यात। भाई अशा लोकांना घेऊन कसं नाही तुम्ही? ए काय रे, अक्कल नाही का तुला? आंबा 1 किलो आंबा 50 का 1 किलो। तर मित्रांनो, आता येऊन पोहोचलोय आम्ही नेवले गावच्या पुढे, आणि पुढे आल्यावर असा विहंगम असा दृश्य दिसलाय पाण्याचा, म्हणून इथं थोडा वेळ थांबलो, इथं फोटो काढतो थोडा। आता असे थोडे सिनेमॅटिक व्ह्यूज तुम्हाला दाखवतो। बघा पाठीमागे आपला मलंगड, तर मलंगडचे पण भारी भारी दृश्य बघायला भेटतील आपल्याला। तो चॅनलवर आणि या व्हिडिओवर बनवून राहा, जेणेकरून तुम्हाला असेच आणखीन भारी भारी दृश्य आम्ही दाखवत राहू। तर मित्रांनो, आताच येऊन पोहोचलोय मलंगडाच्या पायथ्याशी, आणि पाठीमागं व्ह्यू बघू शकता। तुम्हाला ऍक्च्युअली व्ह्यू दाखवतो मी बॅक कॅमेराने, कसा जबरदस्त आहे व्ह्यू, बघा तुम्ही फक्त।
अजून तो बोलतो उद्घाटन झालं नाही. हा? 100 जण. का? मला काय बोलला? हा तुला अरे मी निसर्गाच्या सानिध्यात हरवलो होणार आहे. हे बघा काय ते डोंगर, काय ती झाडे, काय ते छोटे छोटे धबधबे. तुम्ही कशाला माझ्या ब्लॉगची वाट लावता मला समजत नाही. मला काय जरूर काहीतरी बोलते. बोल 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 क्या बोल रहे? झरने पे जाएंगे क्या? कौन से झरने पे? तू लेके जाएगा पैसा कितना उधर जाने का 50 लगेगा? रुपए बस. 50 रुपया झरने पे हाँ? जाने के लिए कौन सा छोड़ के पैसा? आता मैं वहाँ. छोड के आता है. तुला आमचे खारीन सोडू का भोपरचे? हा हो, चालेल. भोपरचे खारीन सोडून तुला खारा पाणी पाहिजे तुला. हा नेऊ का तुला खारीन? बोल. नहीं. काही आम्हाला इथे झरण्यावर नाही आलेले आपल्याला. तर का आम्ही युपीशी आले कर तुला? हा? बघा कसा तू जाम बोलतोय. गोरा दिसतोय रे पण. हा ना. हा कुठला रे तू? आशिषचा कुंभ मेल्यामधला अरे इकडे 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 इकडे. तू का लोकांना फसवतो तू? फसवतो ना. मग काय करतो सांग तू? धबधबा 50 रुपये. 50 रुपये. इकडे 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 इकडे. हा बघा हा झरणा आहे इथं आणि यो याचे नाही, 50 इथं रुपये. पुढे आहे ना. हा मग आम्ही पण जाऊ शकतो ना तिथे. हा. ते कसं दादा माहितीये का? कुठला हे कोलगेट कुठला वापरतो तू? हा? कोलगेट कुठला वापरते खरा खरा सांग. काय बोलतो नाही? अगले हफ्ते में यूट्यूब पे आएगा, देख लेना ब्रो. हा हा. सबस्क्राईब कर चॅनलला. हा. तुझे दात पण तुला दिसतील. काय आणि नाव? कोलगेटचा तेव्हा कमेंट पण कर कोणता कोलगेट वापरतो. आग्री रेकर्स. अरे ब्रेकर नाही बाबा, ट्रेकर. आम्हाला डोंगरावर नेतो आणि बघून तो असं का बोलला ब्रेकर्स? चला बघ कसं केली. जब देखो तब रोस्ट करना. हे नाही मी हे सहन करून नाही घेणार आहे का? तू माझ्या भावाला काय पण बोलू नको. हा मित्रांनो ही आहे रोपवेची एंट्री आणि आम्ही इथं पोहोचलेलो. पण दुःखद खबर आहे. काय रे राहुल दुःखद खबर आहे? चालू नाही कामच पूर्ण नाही झालेलं आहे. तर आता काय करावं ते समजत नाही. असेच काय करायचं बाबा? जाऊ दे, तो ऐकणार नाही बोलायला. सो आता आपण इथं बंद तर आहे सर्व. आता काहीतरी नेक्स्ट लेवलचा प्लॅन शोधायला लागेल आपल्याला की पुढं काय करायचं आहे. तिथं वॉटरफॉल आहे छोटासा, तो बघून येऊया आपण जरा. तुम्हाला पण दाखवतो मस्त. तर मित्रांनो आम्ही चाललेलो वॉटरफॉलला, पण काही कारणास्तव तो प्लॅन पण कॅन्सल केलेला आहे. कारण की आता आपण जाणार आहोत ऑफरोडिंगला. ऑफरोडिंग म्हणजे जे आपण लहानपणी चिखलान बिकलान खेळतो तशाच प्रकारे एक ऑफरोडिंग म्हणजे चिखलान चालले आम्ही आता. बघू जे कुठल्या लोकेशनवर नेतोय. तर आता थोड्या अर्ध्या रस्त्यात फोटो काढतो मस्त आणि मग जाऊ आपल्या ऑफरोडिंगला. माझ्या हे बाजूनीच जा. बघू शकता जबरदस्त ऑफरोडिंग चालू आहे आपली. आणि इथं जायच्या गाडीची वाट, आशीच्या गाडीची वाट आणि माझ्या गाडीची वाट लागली तरी चालेल, पण आज फुल एन्जॉय करायचं आपल्याला ऑफरोडिंग. कधी लडाख बिदाख जायचा विचार होता तर भाई कसं घाबरावं नको ना आपल्याला. एक्सपिरियन्स पाहिजे ना, थोडा तरी एक्सपिरियन्स पाहिजे. ऑफरोडिंग बघा. आता एंटर कॉलेज तुमच्याकडे गाडी कुठली पण असो, असं नाही का स्पोर्ट बाईकच पाहिजे, गाडी कोणती पण असू दे. आणि वॉटरफॉल बघायचं मित्रांनो, वॉटरफॉल बघा वॉटरफॉल.
मित्रांनो बघू शकता किती मजा करतात ऑफ रोडिंगची. शाबास आस्ते आस्ते उडशील. टाक तिकडनं नको मी काय इकडनं टाक. इकडनं टाक इकडनंच. फुल पावर भाई स्कूटी पण. हा 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 शाबाश शाबाश शाबाश. भाई बुलेट बी आपली कमी नाही आहे. टायर बघा आपलं कसं ऑफ रोडिंगचा. हो माहिती आहे. आता अजून पुढे जायचं आपल्याला. असं ऑफ रोडिंग करत करत आपण पुढे जाऊ. आणि समोर बघू शकतो नेचर पूर्ण. तिकडनं टाक तिकडनं टाक. आधी wow wow what a U-turn bro. Suraj bye bye. Suraj bye bye. ए राहुल फिरव ना. राहुल भारी फिरवत. साईडला बघ. इंजिन मध्ये चिखल इकडे बघ. हे त्या पंख्यां काढतो पटकन. खाज आहे खाज. गुन्हेगारी स्वतःहून केली तरी. काय आणि 1 किलो चिक्कल. कोणला चिक्कल पाहिजे का? 10 रुपये किलो. आशिष जे साईड हो ना. बस 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 बस. भाई क्या हुआ भाई? काय आला राहुल? घेऊन आहे तुम्हाला पण अशी मजा करत असेल तर राहुल सोबत या विली मारायला. राहुल कसा वाटतंय भाऊ तुम्ही एवढी भाई विली मारली आणि गाडी जास्त आहे बघ. आपण कधी पडत नाही असा. मजा आहे ना भाई? हा मजा आहे. इज्जत गेली याआधी आपण हा एक्सपिरियन्स कधीच घेतला नव्हता भाई. मग लडाखला गेल्या होता अजून मजा येईल. अजून मजा येईल. म्हणजे इथेच मला वाटतं सर्वांना जाम मजा. मला तर जाम फक्त सर्व मजा करतायत. फक्त आशिषच मजा नाही करत आहे. फक्त तू शांत काय बाबा मला ते समजत नाहीये. मला एवढी मजा आली ना. मला असं वाटतं माझी फसिनो पाहिजे होती भाई. तिला मी उडवलीच ती डायरेक्ट. ही याची आहे म्हणून आपण एवढी मजा करतोय. ओ भाई साहब थांबणार थांब थांब थांब. मी उतरून भाई, आता आपल्याला डोंगरावरून डायरेक्ट खाली उतरायचं आहे. थांब 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 थांब. ठीक आहे. लेफ्ट निघे लेफ्ट निघे. जा पुढे जा. दादा जा पुढे जा पुढे जा पुढे जा. मित्रांनो बघू शकता काय जोराचा पाऊस आलेला आहे. डेंजर एकदम. आणि मोबाईल भिजतो म्हणून आता मी त्याची छत्री देतो. तिकडे बघा तो राहुल बघा. त्याला राहुलकडे जाऊ. भाई जबरदस्त पाऊस आला एकदम. खूप भारी वाटतं इथे येऊन. आज चपलींचे अवतार बघा आमच्या. असं वाटतं शोधा शेतावर आले काम करायला. घे चावी बंद कर ना. छत्री पकड. छत्री सोडचं. ठीक आहे. तुला ना नरकात पण जागा नाही भेटणार. हो हो भाई. हे पण पिक्या व्ह्यू वाटतोय ना पाठचा. खतरनाक रे एकदम.
विहंगम दृश्यम हे नको. मित्रांनो बघू शकता आशिष भाऊ याला गाडी दिली, त्यांनी गाडी बघा कुठे घेऊन गेला आणि गाडी फसवली तिथे शेवटी जाऊन, ते बघा. आणि सायलेन्सरचा त्यांनी कातरा काढलेला आहे माझ्या. राहुल काय बोलशील यार? काय बोलायचं ते लागते ते फसवली जरी गाडी. हे त्याची व्हिडिओ काढण्यात आहे. आणि गाडी मोबाईल चार्जिंग ऑफरोडिंग करतो मग. कशाला टायर घासतोय. तर मित्रांनो बघितलं असेल किती एन्जॉय केला आम्ही भाई. आणि इथं निसर्ग एवढा भारी आहे ना. आणि पाठीमागं आपला मलंगड खूप भारी वाटतं. थोड्याच दिवसांनी आम्ही जाऊ तिकडं पावसाळा झाला तर, कारण की आम्हाला एकदम टॉपला जायचं आहे. आणि आपला नेहमीचा साथीदार आशिष भाऊ एन्जॉय करतोय खूप. भावना कसा वाटला? मस्त. अजून माझ्या बाकी आहे. वाटला की नाही तू बघू शकतो रोड माझा तू बघू शकतो. हा आणि हे बघा हे दाखवतोय बघा पाय बघा माझा. अजून माझं पण मागं बघ. हे बघा यो तो पडला. याची ट्रिप बघितलीच असेल तुम्ही कसा. यो तो बाई खतरनाकच आहे एकदम. सो आता भेटू अजून पुढे जाताना एन्जॉय करत. आपल्याला गाडी आपली वॉश करायची. इकडे बघा आता नयन चिखलातून गाडी नेतोय बघा आता. अरे नयन ब्रो या चिखलातून टाकायची होती. बघा भाई आमची ऑफ रोडिंग बघा अशी मजा फुल. आणि तो वॉटरफॉल बघा एवढा भारी वाटतो ना समोरून बघून. तुम्हाला व्हिडिओ मध्ये एवढा दिसत नसेल पण समोरून जाम भारी वाटतोय. आशिष कसा वाटतंय? हे काय आशिष काय काय घेऊन फिरतोय? काय त्यामध्ये आपले हेल्मेट वगैरे रेनकोट वगैरे. कशाला हेल्मेट आणला? आपण इकडच्या इकडे आलोय ना. आपल्याला बारवी डॅमला जायचं होतं. हा तेच आम्हाला जायचं होता बारवीला म्हणजे बारवी डॅमला. तर त्यासाठी वगैरे हेल्मेट वगैरे घेतलेले बोला. आणि नयनची मजा बघा. नयनला गाणी तो जामच आवडलं वाटतं. नयन तुला तो गाणी जामच आवडलं रे. हा तोच तो. हा तुकडुक तुकडुक वाला. हे नाही ना चला ना गाड्या टाकू आपल्या. तर गाईज आमच्या गाड्या तुम्ही बघू शकता किती माखल्या. तर आम्ही विचार करतोय इकडून पाण्यात टाकू. हो इथं जेवायला बनवले राव का दादा. कबाब आणा ना आम्हाला पण. कबाब बिबाब बनवले आम्ही. हे बघा इकडे बघा भाई. तो जो वरती वॉटरफॉल आहे ना म्हणजे तोच पूर्ण खाली आलाय. हा तोच त्यातच पाणी येतं पूर्ण. जबरदस्त एक नंबर. राहुल कसं वाटतंय ब्रो? एकदम मजा. एकदम ऑफ रोडिंगला तर मजाच मजा. 2-3 वेळा आपटलं. म्हणजे आम्ही ना विचार पण नव्हता केला की एवढी मजा येईल म्हणून. नाही का राहुल? हालत बघून तुम्हाला समजू शकता आम्ही. हा हे बघ पूर्ण माखला यो. आणि मी पण पूर्णच माखलोय. सर्वांची वाट आता आम्ही मस्त झरण्यात चाललोय. यो झरणा ये है नदी ब्रो. आणि भाई ठीक आहे असते हा का ना तर जाशील डायरेक्ट घसरगुंडी केलं तिथूनच. बघा भाई फुल फॅमिली पण येतात. म्हणजे एवढं पाणी नाही तुम्ही पण येऊ शकता. बघू शकता एवढं काय नाही. तर आता आमचे कपडे बिपडे वगैरे सर्व घाण झालेत. तर पहिले आम्ही सर्व धुवून घेतो. काय बोलशील फॅमिलीसाठी सेफ आहे का नाही? हो सेफ आहे ना भाई. हा पाऊस जास्त झाला. आता आमचा एक शूटर गेला तिकडे. यो बघ भाई भाई जयचा कार्यक्रम. ओके का? आणि आता जय तुम्ही बघू शकता कसा तिकडून सटकलाय. कारण हे ना पाणी फॅमिलीसाठी सेफ नाही. गाईज फॅमिलीसाठी सेफ नाही हो. इकडे नका येऊ तुम्ही. लगेच सेफ बोलले भाई 5 मिनिटात आता झालाय.
तर तो पण विचार करी डेंजरच पडला. पण हे बघा हे पूर्ण हे बघा कशी शेवाल पकडले बघा. जय सूर नको मारू काय बाबा भाई डेंजर आहे रे इकडे. खोले वाटतं तिकडे म्हणून या शेवड्या मारतात. नशीब चांगला आला की जायच्या लागला वगैरे नाही. हे बघ सूर नको मारू तरी पण सूरच मारतो. काय बोलणार ना. यांचं काय झालं इकडे. ठीक आहे चला आता हे कपडे धुवा. हे आशिष कपडे धुवा आमच्या सर्वांचे. चला हा काय बोलला असता की तू घरी कपडे धुतो असा बोलला असता. वॉशिंग मशीन मध्ये बघा कपडे धुतो हा घरी. वॉशिंग मशीन मध्ये नाही काय बोलणार. नवरा म्हणजे कपडे धुतो वॉशिंग मशीन. नवरा नाही लग्नानंतर त्याचा भवरा झालेला आहे. तो बायकोची भीवती घर 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 फिरतो. नाही तू पण लग्न नको करू नये. नाही करणार का? माझी बायको अशी नाही. माझी बायको खूप बायको अशी नाही म्हणजे बुकिंग करून ठेवलं. मी एक सांगतो आशिषची बायको खूप चांगली आहे. फक्त हा वहिनी खूप चांगली आहे. फक्त हा कधी आम्हाला घरी जेवायलाच नाही नेत. हा याला आम्ही आजच बोललेलो की एक काम कर मटन वगैरे बनव आम्ही भाकरी वगैरे घेऊन येतो. जेवणाला नावं ठेवतात. त्याला बोला मटन भाकरी कधीच भाई अण्णाला नावं ठेवायची नाही. हा ना. अण्णाला नावं ठेवायची अण्णाला नावं नाही. नाही ठेवायची. कोण बोलतो अण्णाला नाव ठेवत नाही. इकडे बघ बा. आणि आपला स्टंटमॅन आला बघ. आला या आता याला विचारवा का कसा वाटला. नको जय तू तिकडे घसरगुंडी केलेला आहे तुला कसा वाटला. मजा आली लागला नाही. असा उलटा सुलटा होत आला आणि बोलतो मजा. 100% सेल्फमेड आहे बघ. हा 100. चला आता आम्ही पण जरा हे चला आहे की नाही उडीने मारत मी जरा थोडस हात पाय माझे कपडे धुतोय. बघा याची हालत काय झालेली आहे सुरेशची. भाई तो बघ डेंजर मॅन. अच्छा गावान पुऱ्या टी शर्ट काढ. पुऱ्या टी शर्ट काढ तेव्हा ती निघाल लागतील. इकडे वरती चाललंय.